आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया विशेष बातमी। छत्रपती संभाजीनगर शहरातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे। महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। धमकीचा ईमेल मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोस्ट ऑफिस परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बॉम्ब शोधक व नाशक पथकाने संपूर्ण इमारतीची कसून तपासणी सुरू केली आहे। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोस्ट ऑफिस तात्पुरते रिकामे करण्यात आले आहे। नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान ही धमकी नेमकी कुणाकडून आणि कोणत्या हेतूने देण्यात आली याचा तपास पोलीस करत असून पुढील चौकशी सुरू आहे। मेल सर्व्हर आहे ना, मेल झोनवर तुमचा त्या मेलची कॉपी पाहिजे। मेल सर्व्हरवर आम्हाला ती मेलची लाईन आहे ना, URL बघायचं त्यामध्ये कुठून ह्याच्यावर आला। मेल सर्व्हर कुठे आहे तुमचा? तर तेच आम्ही म्हणतोय त्यांना की बाबा मेल सर्व्हर आम्हाला चेक करू द्या। इकडे बसून जा। सुबह आज 11:57 पे मुझे एक ईमेल मिला है, मेरे ऑफिस से फॉरवर्ड जो किया था उन्होंने। तो वो ईमेल में ऐसा मजकूर था कि हम सब टपाल कार्यालय जो है हमारे पोस्ट ऑफिस और पासपोर्ट सेवा केंद्र जो है वो RDX बम से उड़ा देने वाले हैं। और इस वजह से आपके जो काउंटर सेवा है, सर्विसेज है और जो कस्टमर है, पोस्ट विभाग के जो ग्राहक है, उनको उधर अंदर मत लीजिए क्योंकि उनके इसको खतरा है। तो जैसा ईमेल मुझे आया तो मैंने तुरंत हमारा जो नज़दीक की जो सिटी चौक पुलिस स्टेशन है उनको और कमिश्नर ऑफ पुलिस को तुरंत मैंने इसकी जानकारी दी। जानकारी जैसी दी वैसी उनकी पुलिस स्टेशन की टीम इधर आई। उन्होंने पूरा परिस्थिति का जायजा लिया। ATS की टीम भी इधर आके गई और उनका पुलिस का भी हमको अच्छा सपोर्ट मिल रहा है। अभी रही बात हमारी जो कस्टमर है जिनको अभी हम सेवा नहीं दे पा रहे, तो लेट आवर्स भी हम उनको, जिनको जरूरत है तो उनको लेट आवर्स तक हम आज सेवा देने वाले हैं। याच्यामध्ये आम्हाला सकाळी पोस्ट ऑफिसचे बनसोड साहेब आहेत, त्यांनी फोनही केला आणि मेलही पाठवला। मेल आलेला होता, त्याच्यात रिपोर्ट पाठवला त्यांनी त्या मेलच्या अनुषंगाने जे आम्हाला माहिती दिलेली होती त्या अनुषंगाने पूर्ण पोस्ट ऑफिस जे चालू होतं त्यांचं कार्यकाळ आता म्हणजे सगळेच लोक होते कामकाजासाठी, तर त्यांचे कामकाज करणारे आणि कामासाठी आलेले सर्व लोक आम्ही बाहेर काढून पूर्ण रिकामं करून घेतलं। काही मेल प्रमाणे काही दुर्घटना घडू नये म्हणून, कुठली हानी होऊ नये म्हणून, आणि सगळं रिकामं केल्यानंतर आता आमचे मेल कुठून आला आहे याची इन्क्वायरीसाठी सायबरचे PI जाधव साहेब आलेले आहेत आणि BDDS बोलून घेतलेले BDDS ची टीम आमची सर्व शांत पथकासह आलेली आहे। बॉम्बचं जे आहे विषय तर ते सगळं शोधण्यासाठी आमच्या सर्व टीम कार्यरत आहेत। सर्व शोधून खात्री झाल्यानंतर पूर्ण आमची शंका दूर झाल्यानंतरच मग पुढचं होईल, तोपर्यंत आमची चौकशी चालू आहे। आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राइब फॉलो करायला विसरू नका।